मित्रांनो, या सिरीजच्या माध्यमातून तुमचा इंग्लिश शब्दसाठा वाढण्यास नक्की मदत होणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे अब्लेज. अब्लेज म्हणजे आग लावणे, पेटलेले, जळते, जळणारे, तेजाने चमकणारा आणि दीप्तिमान असे अनेक अर्थ या शब्दापासून निघतात. तर याच्यामधला एक अर्थ तरी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. दुसरा शब्द आहे अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल, विषयी, अंदाजे आणि जवळजवळ. बघा, अबाउट म्हणजे काय? बद्दल, विषयी, अंदाजे आणि जवळजवळ. पुढचा शब्द आहे अबाव. अबाव म्हणजे वर, संख्या, किंमत, वजन यात जास्त किंवा वर, त्याला काय म्हटलं जातं? अबाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अब्रेसिव्ह. अब्रेसिव्ह म्हणजे कठोर, खडबडीत, उद्धट, घासून वस्तू मऊ करण्यासाठी वापरण्यात येणारा, त्याला काय म्हटलं जातं? अब्रेसिव्ह. बघा, कठोर, खडबडीत, उद्धट, घासून वस्तू मऊ करण्यासाठी वापरण्यात येणारा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऑब्झर्व. काय? ऑब्झर्व म्हणजे द्रव्य पदार्थ, उष्णता, प्रकाश इत्यादी शोषून घेणे, त्याला काय म्हटलं जातं? ऑब्झर्व. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऑब्झर्व. ऑब्झर्व म्हणजे गळून गेलेला, तल्लीन झालेला. गळून गेलेला किंवा तल्लीन झालेला, त्याला काय म्हटलं जातं? ऑब्झर्व. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबंडन्स. अबंडन्स म्हणजे विपुलता, भरपूर प्रमाणात असलेला आणि जरुरीपेक्षा जास्त असणे, याला काय म्हटलं जातं? अबंडन्स. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबज. अबज जो मच्छरांचा आवाज असतो त्याला अबज असं म्हटलं जातं. हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. बघा, पुढचा शब्द आहे अबीस. अबीस अथांग, तळही दिसणार नाही असे खोल विवर, त्याला काय म्हटलं जातं? अबीस. पुढे बघा, पुढचा शब्द आहे एक्सेलरंट. एक्सेलरंट म्हणजे प्रवेगक. पुढे बघा, पुढचा शब्द आहे एक्सेलरेट. एक्सेलरेट म्हणजे गती वाढवणे. म्हणजे काय? गती वाढविणे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे एक्सेशन. एक्सेशन म्हणजे प्रवेश. एक्सेशन म्हणजे प्रवेश. पुढे बघा, पुढचा शब्द आहे एस. एस. एस म्हणजे निपुण, पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल आणि तरबेज असे अर्थ निघतात. पत्त्यातील एक्का, निपुण, अतिशय कुशल आणि तरबेज. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अकंपनी. अकंपनी म्हणजे सोबत, एखाद्याच्या बरोबर जाणे, बरोबर असणे किंवा येणे, सोबतीला असणे, त्याला काय म्हटलं जातं? अकंपनी. हा शब्द पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऍसिड. ऍसिड म्हणजे अम्ल, तेजाब, आंबट. ऍसिड म्हणजे काय? अम्ल, तेजाब, आंबट. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲकोलाइट. ॲकोलाइट म्हणजे नौकर किंवा धर्मोपदेशकाचा मदतनीस, त्याला काय म्हटलं जातं? ॲकोलाइट. पुढचा शब्द आहे ॲक्रोबॅट. ॲक्रोबॅट म्हणजे डोंबारी किंवा कोल्हाटी. डोंबारी किंवा कोल्हाटी, त्याला काय म्हटलं जातं? ॲक्रोबॅट. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲक्रोबॅटिक. ॲक्रोबॅटिक म्हणजे डोंबाऱ्याचा किंवा अंग चापल्य विषयक. अंग चापल्य विषयक. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲक्रोबॅटिक्स. ॲक्रोबॅटिक्स म्हणजे कलाबाजी, कसरत किंवा अंग चापल्य कला.
कलाबाजी, कसरत किंवा अंग चापल्य कला. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऍक्ट. ऍक्ट ऍक्ट म्हणजे कृती, काहीतरी करणे, ढोंग, भूमिका करणे, नाटकात किंवा चित्रपटात काम करणे असे अर्थ निघतात. ठीक आहे.